नमस्कार. सॉफ्टवेअर सोल्युशन डिजिटल मार्क मधून महेश वाजे. नमस्कार. मी ॲडव्होकेट कृष्णा घोले, शब्दरत्न भाषण अकॅडमी आणि कृष्णती लिडरशिप डेव्हलपमेंट पॉलिटिकल मधून आम्ही बोलत आहोत. आत्ता आपल्यासोबत अत्यंत महत्त्वाचा विषय आम्ही घेऊन येत आहोत. सध्या राज्यामध्ये ज्या युती आणि महायुतीमध्ये ज्या गोष्टी घडत आहेत, जी महायुतीमधली युती होणार होती ती घडली नाही आहे. त्याच्या पाठीमागे काय लॉजिक आहे, काय मानसिकता आहे आणि उमेदवारांना किंवा पक्षाला एकमेकांना जे खिळत ठेवण्याचं जे काय माध्यम होतं ते कशा पद्धतीने वापरलं गेलं हे सगळे सविस्तरपणे आपण या ठिकाणी आपल्यासमोर बोलणार आहोत. गेली 15 दिवस आम्ही अनेक लोकांना सांगत होतो की तुम्ही जे काम करताय युती होणार नाही आहे, तुम्ही तुमचं काम चालू राहून द्या, तुम्ही विनाकारण या लोकांच्या ट्रॅपमध्ये अडकू नका. हा एक मानसिक जो काही गेम आहे तो पूर्णपणे माइंड गेम आहे आणि तो त्या खेळण्यामध्ये दोन्ही पक्ष यशस्वी झालेले आहेत. आणि हा गेम पक्षाने एकमेकाशी नाही आहे तर त्यांनी त्यांच्या उमेदवाराशी खेळलेला होता आणि सर पण तेच लोकांना सांगत होते. सर आता सविस्तर आपल्याला बोलतीलच. माझ्याकडे जे नगरसेवक आपल्याकडे जे नगरसेवक येत होते त्या नगरसेवकांना मी प्रत्येकाला सांगत होतो की तुम्ही तुमचं प्रामाणिकपणे काम करा. तुम्हाला वरतून तुमचं सर्वे होईल, त्या सर्वेमध्ये तुम्हाला तुमचं नाव असेल तर तुम्हाला ते तिकीट भेटलं जाईल आणि त्याप्रमाणे तुम्हाला पुढे जाऊन नगरसेवकची रणनीती करायला लागेल. आणि त्यांचा मला प्रत्येक वेळी प्रश्न असायचा, सर की सर युती होणार आहे, युती होणार आहे. मी त्यांना लास्ट पर्यंत सांगितलेलं, शेवटच्या दिवसापर्यंत तुम्हाला असंच वाटेल की युती होणार आहे, पण माझा जो अनुभव बोलतोय तो तुम्हाला शेवटच्या दिवशी कळेल की युती ही 100% होणार नाही आणि त्याचा बॉम्बस्फोट आज झालेला आहे. ह्याच्या मागे एक कारण आहे सर की हा अनुभव आहे मला हे करतो की जे कार्यकर्ते असतात, समजा इथून एका पक्षातून 100, एका पक्षातून 100, आणि जेव्हा ते कार्यकर्ते आपल्या वरच्या नेत्यांना बोलतात की मला तिकीट पाहिजे, मला हे करायचं, त्यामुळे सगळे नेते त्यांना सांगतात की हा तिकीट भेटलं जाईल आणि युती होणार आहे असं त्यांना पण सांगितलं जातं. पण नंतर काय होतं की कोणताही कार्यकर्ता असू दे, कोणताही नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवार असतो तो दुसरीकडे जाऊ नये, त्यांनी बंडखोरी करू नये, म्हणून हे प्रत्येक पक्षाची ही एक रणनीती असते असं मला वाटतंय. नक्कीच ही रणनीतीच असते आणि ही पूर्णपणे गेम जो आपण म्हणतो त्याला माइंड गेम हा तो त्यामध्ये खेळला जातोय आणि पक्ष खेळण्यामध्ये यशस्वी झालेला असतो. कारण सर्वसामान्य कार्यकर्ता एक भोळी अपेक्षा असते, आशा असते, पण राजकीय लोकांनी आशा अपेक्षा ठेवायच्या नसतात. त्यांनी पूर्णपणे रणनीतीवरती काम करायचं असतं आणि जर त्यांनी रणनीतीवरती काम केलं नाही आहे तर तो राजकीय षडयंत्रामध्ये अडकवला जातो आणि त्याचा राजकीय बळी त्या ठिकाणी जातो म्हणजे जातोच. आपण जे बोलत होतो की अनेक लोकांना की तुमच्या पक्षाची युती होणार नाही आहे, कोणता पण पक्ष असेल, हे जे आता सत्ताधारी आहेत ते पूर्णपणे स्वबळावरती लढणार आहेत आणि याच्या पाठीमागे आहे तो म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या पक्षाची काय मानसिकता आहे, शिंदेसाहेबांच्या पक्षाची काय मानसिकता आहे किंवा अजितदादांच्या पक्षाची काय मानसिकता आहे. जो पक्षाचा फाउंडर असतो, जो पक्षाचा जो काय आयडिओलॉजी आहे, त्यांचे विचार हे सर्वसामान्य कार्यकर्ता विचार करत नाही. त्यांची मानसिकता काय आहे आणि त्यांची मानसिकतेनुसारच आपण तो काय अंदाज बांधला जातो, तो पूर्णपणे राजकारणामध्ये बांधला जातो. त्याच्यामुळे जे तुम्ही सांगत होतात की 25 वर्ष राजकारणामधला अनुभव आहे, BJP कशा पद्धतीने बोलते किंवा शिंदेसाहेबाची सेना कशा पद्धतीने बोलते, ह्या गोष्टीवरती जो काय आपण त्यांचे शब्द जे बोलले जातात, त्यांची बॉडी लँग्वेज आहे, याला पूर्णपणे प्रॉपर ऑब्झर्व करून आपण सल्ला त्या ठिकाणी आपण उमेदवाराला दिलेला आहे. आणि आज ते सत्य लोकांना दिसलं असेल की शब्दरत्न आणि SSI जे सांगत होतं ते खऱ्या अर्थाने रिॲलिटी होतं आणि ज्या लोकांनी आपलं ऐकलेलं आहे ते लोक आत्ता येणाऱ्या 15 तारखेला विन झालेले असतील, हे पण मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो. 100% सर. आपण आता ह्या 10 दिवसापासून आता आपण दोघंही बरोबर आहे आणि जो नगरसेवक होतो आमच्या इथं आता कमीत कमी 15 ते 16 नगरसेवकचं एक 100% काम चालू आहे, ज्याच्यामध्ये आपण त्यांचे व्हिडिओज बनवतोय, ऑन दी स्पॉट जाऊन बनवतोय, ज्या ज्या वार्डामध्ये, ज्या ज्या प्रभागामध्ये जाऊन आपण त्यांची व्हिडिओ रेकॉर्डिंग करतोय, तिथले जे पॉझिटिव्ह आहेत त्यांना देतोय आणि त्यांना प्रत्येक वेळी आपण सांगत आलेलो आहे की युती 100% होणार नाही. आणि ते आज आपण जे बोललेलो आहे ते 100% खरं ठरलं. आणि ज्यांना आपण बोललो आणि ज्यांनी नगरसेवकांनी आपल्याला डिनाय केलं म्हणजे त्यांनी सांगितलं नाही सर 100% युती होणार आहे, त्यांना आपण प्रत्येक वेळी सांगत झालेलो आहे. आणि त्यांना मी आत्ताच एक 15 मिनिटापूर्वीच फोन केला, सर आमचा जो 25 वर्षाचा अनुभव आहे तो बोलतो आणि मी एका पक्षाबद्दल वगैरे कोणत्या पक्षाबद्दल आम्ही बोलतच नाहीये. प्रत्येक पक्ष असू दे, कोणताही पक्ष असू दे, भारतीय जनता पार्टी असू दे, त्यानंतर शिवसेना असू दे, त्यानंतर काँग्रेस असू दे, राष्ट्रवादी काँग्रेस, प्रत्येकाची एक वेगळी स्ट्रॅटेजी असते आणि त्या स्ट्रॅटेजी प्रमाणेच आपला जो इच्छुक नगरसेवक त्यांनी विचार करायला लागतो. म्हणूनच आता परत आमच्या शब्दरत्न आणि SSI तर्फे आपल्या सगळ्यांना सांगणं आहे की आता जे 15 दिवस राहिलेले आहेत
त्यामध्ये कसा प्लॅनिंग करायचा, कोणाकोणाला जाऊन भेटायचंय, कशा प्रकारे आपण रणनीती करायची आहे, तो सर्व प्रकार आम्ही तुम्हाला इथे सांगणार आहे. आणि इतका म्हणजे तुम्हाला 24 घंटे 24/7 तुम्हाला इथे काम करायला लागणार आहे. आणि त्याप्रमाणेच आपण त्यांना हे करणार आहे. आता तुमचं पण ह्याबद्दल काय बोललंय की कसं नक्कीच, कारण आता आपण जे बोललो होतो ते फार महत्त्वाचं होतं. परंतु ज्या लोकांनी आपलं ऐकलेलं आहे, राज्यामध्ये जवळजवळ साधारणतः 450 ते 450 लोक आपल्या संपर्कामध्ये आहेत, जे की नगरसेवक होण्यासाठी इच्छुक आहेत आणि वेगवेगळ्या पक्षाचे मान्यवर आहेत. त्यापैकी 200-250 लोकांना मी प्रॉपर सांगितलं होतं, त्यांनी ते ऐकलेलं आहे. आणि मला असं वाटतं की आत्ता जे 15 दिवस राहिलेत, ही खऱ्या अर्थाने तुमच्याकडे एक रणनीती, एक चक्रव्यूह, एक प्लॅनिंग, एक रोडमॅप ह्या बनवण्याचा आहे. कारण याच्यामध्ये आता तुम्ही आणि तुमचा मतदार ह्या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. त्याच्यामध्ये कोण कोणाला काय आश्वासन देतं आहे, लोकांची मानसिकता कशी कुठेकडे वळले जाईल, हे तुम्हाला फार महत्त्वाचं आहे. आणि त्यांनी शेवटच्या मतदानाच्या बूथपर्यंत जाऊपर्यंत तुमचं चिन्ह, तुमचं नाव हे कसं लक्षामध्ये ठेवलं पाहिजे आणि ते कसं दाबलं पाहिजे बटन, यासाठी पूर्णपणे तुम्हाला स्ट्रॅटर्जी करावं लागेल. आणि त्या स्ट्रॅटर्जी करणं फार महत्त्वाचं आहे. शब्द जरी फार छोटा असेल तरी पण अनेक उमेदवार त्यावरती काम करत नाहीत. पैसा, मसल, पॉवर हे सगळं असेल, परंतु मित्रांनो स्ट्रॅटर्जी नसेल तर तुमच्या या गोष्टी निरर्थक आहेत. अनेक लोक पैसे घेतात पण मतदान ज्याला द्यायचं त्याला देतात, कारण त्यांनी त्या पद्धतीने काम केलेलं असतं. म्हणून तुम्ही पण त्याच्या पद्धतीने जर काम करत असाल तर नक्कीच त्या पद्धतीने तुमचा विजय होऊ शकतो. रणनीती जर तुम्हाला जर खऱ्या अर्थाने 15 दिवसाची सोशल मीडिया असेल, वॉर रूम असेल, तुमची ग्राउंड लेवलची रणनीती असेल, लोकांना हॅजॅक करण्याचं तर तुम्हाला तंत्र शिकायचं असेल, किंवा तुम्हाला तुमच्या पूर्णपणे नगरसेवक विजयी होण्याची रोडमॅप जर तुम्हाला पाहिजे असेल, तर तुम्ही आपल्या SSI आणि शब्दरत्नच्या या ठिकाणी तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. आम्ही तुम्हाला पूर्णपणे सविस्तर गायडन करू आणि आपण लगेच त्याच्यावरती ॲक्शन घ्यायला चालू करूया. धन्यवाद.